दिवाळी फराळासाठी साध्या सोप्या अत्यंत उपयुक्त टिप्स. शंकरपाळी खुसखुशीत बनवण्यासाठी शंकरपाळीसाठी पिठाचं प्रमाण घेताना 1 किलो मैद्यासाठी पाव किलो साजूक तूप, पिठी साखर पाव किलो आणि दूध पाव लिटर घ्यावं. तुम्हाला जर संपूर्ण दूध वापरायचं नसेल तर पाव लिटरच्या प्रमाणात तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध देखील वापरू शकता आणि पिठी साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंबर 2. शंकरपाळीसाठी लाटली जाणारी पोळी थोडीशी जाडसरच लाटावी. त्यामुळे तळल्यानंतर शंकरपाळीला पदर छान सुटतात व शंकरपाळी खुसखुशीत तयार होतात. नंबर 3. शंकरपाळी तळताना कधीही तेल गरम करून नंतर मंद आचेवरच शंकरपाळी तळावीत. नाहीतर बऱ्याचदा मोठ्या गॅसवर शंकरपाळी तळल्याने शंकरपाळी फक्त बाहेरून लाल झाल्यासारखी वाटतात पण आतून मात्र कच्ची राहतात. नंबर 4. शंकरपाळी करताना मैद्यामध्ये थोडासा बारीक रवा मिसळल्यास शंकरपाळी कुरकुरीत तयार होतात. नंबर 5. शंकरपाळीचे पीठ मळताना घट्ट मळावे, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत तयार होतात. नंबर 6. शंकरपाळी तळताना शंकरपाळीला हलका गुलाबीसर रंग आल्यावर लगेचच तेलातून बाहेर काढाव्या, कारण शंकरपाळी तेलातून जरी बाहेर काढली तरी तिची तळण्याची प्रोसेस चालूच राहते. नंबर 7. शंकरपाळी करताना दूध, साखर, तुपाचे मोहन खूप गरम असताना मैद्यात मिसळू नये. कोमट करून मगच मैद्यात टाकावे, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होतात. नंबर 8. बेसनाचे लाडू करताना बेसन कमी भाजले गेले तर बेसन कच्चे राहील आणि खाताना लाडूचा कचकच आवाज होईल. शिवाय लाडूसुद्धा लवकर खराब होतील. नंबर 9. शंकरपाळी तळताना कधीही तेलात तळावी, त्यामुळे शंकरपाळी कुरकुरीत होतात. नंबर 10. शंकरपाळी अधिकच खुसखुशीत होण्यासाठी मैद्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि थोडा बारीक रवा घालावा, त्यामुळे शंकरपाळी अधिकच खुसखुशीत तयार होतात. नंबर 11. बेसनाच्या लाडूसाठी बेसन पीठ भाजताना मंद आचेवरच भाजावे, त्यामुळे बेसन पीठ खमंग भाजले जाईल. नंबर 12. बेसन पीठ भाजत असताना त्यात एकाच वेळी तूप घालू नये. हळूहळू त्यात तुपाचा 1-1 चमचा करून टाकावा. नंबर 13. बेसन पिठाला छान रंग आला की बेसन पिठाला वासही छान येतो. अशा वेळेस गॅस बंद करून बेसन पीठ दुसऱ्या ताटात काढून घ्यावं. नंबर 14. भाजलेले बेसन पीठ पूर्णपणे थंड करून घ्यावे. त्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर व वेलची पूड टाकावी. नंबर 15. बेसनाच्या लाडूसाठी पीठ रवाळच असले पाहिजे, पण जर पीठ एकदम बारीक दळले गेले असेल तर त्यात थोडासा रवा टाकावा, त्यामुळे लाडू दाणेदार तयार होतील, शिवाय टाळूलाही चिकटणार नाहीत. नंबर 16. कोणत्याही प्रकारचा चिवडा बनवताना पोहे किंवा मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे किंवा उन्हात देखील सुकवून घेऊ शकता. नंबर 17. मुरमुरे किंवा पोहे कुरकुरीत भाजले गेल्यामुळे चिवडा लवकर नरम पडत नाही, शिवाय चवीलाही अप्रतिम लागतो. नंबर 18. चिवड्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच शेंगदाणे, डाळ, कढीपत्ता, मिरच्या, खोबऱ्याचे काप या सर्व गोष्टी तेलात तळताना त्या वेगवेगळ्या तळून घ्याव्यात, कारण प्रत्येक साहित्याला तळण्यासाठी एक विशिष्ट वेळ लागतो. शिवाय सगळे पदार्थ वेगवेगळे तळल्यास त्याला एक प्रकारचा कुरकुरीतपणा देखील येतो. नंबर 19. बऱ्याचदा चिवडा झाल्यानंतर मीठ तळाशी असते आणि त्यामुळे चिवड्याला सर्व बाजूंनी मीठ लागत नाही आणि खालचा चिवडा खारट लागतो. अशा वेळी मीठ संपूर्ण चिवड्याला लागण्यासाठी मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, त्यामुळे चिवड्याला मीठ सर्व बाजूंनी व्यवस्थित लागते. नंबर 20. चिवडा बनवल्यावर त्यात सर्वात शेवटी पिठी साखर टाकावी, त्यामुळे चिवड्याला चव छान येते. नंबर 21. चकली कुरकुरीत होण्यासाठी पिठात गरम करून मोहन टाकावं. जास्त मोहन पडल्यास चकली तेलात विरघळण्याची शक्यता असते. नंबर 22. चकलीसाठी भाजणीची उकड मळताना कोमट पाण्यानेच मळावी, कारण गार पाण्याने उकड मळल्यास चकली बिघडण्याची शक्यता असते. नंबर 23. चकलीसाठी तांदूळ वापरताना शक्यतोवर जुना वापरावा, नवीन तांदूळ वापरू नये. नंबर 24. चकलीची भाजणी करताना त्यात थोडे पोहे आणि साबुदाणा टाकावा, त्यामुळे चकली कुरकुरीत तयार होते. नंबर 25. चकलीची भाजणी करताना सर्व साहित्य योग्य प्रमाणातच घ्यावं. चकलीचे साहित्य कमी जास्त झाले तर चकली बिघडण्याची शक्यता असते. नंबर 26. चकलीसाठी तांदूळ आणि डाळी हलक्या हाताने धुवून फॅनखाली किंवा सावलीत सुकवाव्यात, जास्त कडकडीत उन्हात सुकवू नये. नंबर 27. चकलीसाठी डाळी धुवायच्या नसतील तर टिश्यू पेपरने पुसून काढाव्यात. नंबर 28. चकलीची भाजणी भाजताना मंद आचेवरच भाजावी, शिवाय जाड बुडाच्या कढईत भाजावी, जेणेकरून
भाजणी खाली करपणार नाही. नंबर 29. भाजणी दळताना बारीकच दळून आणावी. नंबर 30. चकलीचे पीठ भिजवताना तेलाचे मोहन अति कडकडीत नसावे. नंबर 31. चकलीचे पीठ भिजवताना फार घट्ट पीठ भिजवू नये, कारण जास्त घट्ट पीठ भिजवल्यास चकली पाडताना तुटू शकते. नंबर 32. चकलीचे पीठ भिजवल्यावर लगेचच करायला घेऊ नये. निदान अर्धा तास तरी पीठ भिजू द्यावे. नंबर 33. रव्याचे लाडू करताना रवा मंद आचेवर रव्याला छान वास येईपर्यंत भाजावा. फक्त रव्याचा कलर जास्त बदलू देऊ नये. नंबर 34. तेल मध्यम गरम झाल्यावर चकल्या तळून घ्याव्या. जास्त गरम तेलात चकली तळल्याने चकली बाहेरून लाल आणि आतून कच्ची राहू शकते आणि एकदम कोमट तेलात चकली तळल्याने चकली नरम पडू शकते. शिवाय चकली तेलसुद्धा खूप शोषून घेईल. नंबर 35. चकली पाडताना जर सारखी चकली तुटत असेल तर थोडंसं कोमट पाणी करून पीठ पुन्हा मळून घ्यावं. नंबर 36. पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर पोहे भाजताना त्यात चिमूटभर मीठ टाकावं. त्यामुळे पोहे आकसले जात नाहीत व चिवडा बरेच दिवस कुरकुरीत देखील राहतो. नंबर 37. चिवड्यासाठी शक्यतोवर जाड पोहेच वापरावे. त्यामुळे चिवडा तर खुसखुशीत होतोच, शिवाय बरेच दिवस कुरकुरीतसुद्धा राहतो. नंबर 38. चिवड्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकताना खोबरे एकदम पातळ आणि लांबसर काप करावेत. त्यामुळे खोबऱ्याचे काप कुरकुरीत होतात. नंबर 39. रवा लाडूसाठी रवा भाजल्यानंतर त्यावर थोडेसे दूध शिंपडावे. त्यामुळे रवा छान फुलतो आणि लाडूला देखील छान चव येते. नंबर 40. कोणत्याही लाडूसाठी पाक केल्यावर त्यात थोडासा लिंबू रस टाकावा. त्यामुळे पाकाचे साखरेत रूपांतर होत नाही. नंबर 41. चिवड्यात मिरची आणि कढीपत्ता टाकताना एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. कारण कढीपत्ता आणि मिरची ओलसर असल्याने ते व्यवस्थित तळणे गरजेचे आहे. नाहीतर चिवडा लवकरच मऊ पडण्याची शक्यता असते. नंबर 42. खारी शंकरपाळी करताना त्यात जिरे व मोहरी कुटून टाकावी. त्यामुळे खमंग वास येतो आणि मीठ किंचित थोडंसं जास्त टाकावं. नंबर 43. चिवडा संपूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवावा. चिवडा गरम असतानाच डब्यात भरल्यास त्याचा कुरकुरीतपणा देखील कमी होतो. नंबर 44. चकलीमध्ये शक्यतोवर हळद टाकू नये, कारण हळदीमुळे चकली काळी पडण्याची शक्यता अधिक असते. नंबर 45. अनारसे खुसखुशीत व जाळीदार होण्यासाठी जुन्या तांदळाचा वापर करावा. अनारशासाठी इंद्रायणी तांदूळ वापरू नये. नंबर 44. तांदूळ भिजत घालताना सर्वात आधी तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यावा, कारण बऱ्याचदा तांदळाला कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर लावलेली असते. नंबर 45. अनारशासाठी तांदूळ 3 दिवस भिजत घालावा. तांदूळ भिजत घातल्यावर त्यातील पाणी दररोज न चुकता बदलावे. नंबर 46. तांदूळ 3 दिवस भिजवल्यावर चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढावा आणि तांदळाला लागलेला आंबूस वास जाईपर्यंत तांदूळ हलक्या हाताने धुवून काढावा. नंबर 47. अनारशासाठी तांदूळ सुकवताना नेहमी सावलीतच सुकवावा किंवा घरामध्ये फॅनखालीसुद्धा सुकवू शकता. जर तुम्ही कडक उन्हात तांदूळ सुकवलात तर अनारसे तळताना विरघळतील, कडक होतील, शिवाय चवीला देखील चांगले होणार नाहीत. नंबर 48. तांदूळ सुकवताना एकदम कडकडीत सुकवू नये, शिवाय एकदम ओलसरसुद्धा ठेवू नये. तांदूळ व्यवस्थित सुकला की नाही हे पाहण्यासाठी तांदळाचा एक दाणा दाताखाली ठेवून दाबून बघावा. जर दाणा कडकन वाजला तर समजावे की तांदूळ व्यवस्थित सुकला आहे, कारण तांदूळ ओलसर राहिला तर पीठ चांगले पडणार नाहीच, शिवाय चक्कीसुद्धा बिघडू शकते. नंबर 49. अनारशासाठीचं पीठ दळताना एकदम बारीक दळून आणावे आणि मैद्याच्या चाळणीने पीठ पुन्हा एकदा चाळून घ्यावे. नंबर 50. अनारसे बनवण्यासाठी गुळाचं प्रमाण योग्य असले पाहिजे. म्हणजेच तांदळाचं पीठ जर 1 कप असेल तर त्यासाठी अर्धा कप किसलेला गूळ घ्यावा. तांदळाच्या पिठाचं आणि गुळाचं प्रमाण योग्य असेल तरच अनारसे फसत नाहीत. नंबर 51. जर चुकून पिठामध्ये गूळ जास्त पडून पीठ पातळ झाले तर पिठामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ टाकून एकत्रित करून घ्या आणि पुन्हा 1 दिवस पीठ मुरू द्यावं. नंबर 52. अनारशाचं पीठ तयार करताना गूळ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं आणि अनारशाच्या पिठाचे गोळे करून एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवावे. नंबर 53. अनारशाचं तयार केलेलं पीठ कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 8 दिवस मुरू द्यावं. नंबर 54.
अनारशाला लावण्यासाठी शक्यतोवर खसखसच वापरावी. नंबर 55. अनारसे थापताना जास्त जाड किंवा एकदम पातळ थापू नये, कारण एकदम जाड अनारसे थापले तर त्याला जाळी व्यवस्थित पडत नाही, शिवाय आतून कच्चे राहतात. आणि एकदम पातळ थापले तर अनारसे तुटण्याची शक्यता असते. नंबर 56. अनारसे तुपाऐवजी तेलात तळावे, त्यामुळे अनारसे अतिशय चविष्ट होतात. नंबर 57. अनारसे तळताना मंद गॅसवर तळावे. अनारसे तळताना तेल जास्त गरम किंवा जास्त गार नसावं. तेल मध्यम गरम असल्यास अनारसे छान जाळीदार तयार होतात. नंबर 58. अनारसे तळून झाल्यावर चाळणीत निथळायला ठेवावेत आणि चाळणीखाली एक भांडे ठेवावे, म्हणजे अनारशामधील जास्तीचे तेल खाली जाईल आणि अनारसे कमी तेलकट होतील. नंबर 59. अनारशाचे पीठ घट्ट झाले तर त्यामध्ये थोडी केळी कुस्करून टाकावी आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं, किंवा मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता, किंवा केळीच्या ऐवजी दूध देखील वापरू शकता. अगदी थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यावं. नंबर 60. परंतु घट्ट पिठात केळी व दूध टाकताना अगदी थोडं थोडं अंदाज घेत टाकावं, नाहीतर पीठ पुन्हा पातळ होऊ शकतं. नंबर 61. बऱ्याचदा अनारसे तळल्यानंतर खुसखुशीत होतात, पण नंतर मात्र नरम पडतात. अशा वेळेस तळलेले अनारसे जास्त वेळ बाहेर ठेवू नये. अनारसे तळल्यानंतर लगेचच एक 10 ते 15 मिनिटात हवाबंद डब्यात भरून ठेवावे. नंबर 62. अनारसे करताना गुळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता. तर ह्या दिवाळी फराळाच्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.